राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। सोलापुरातही भाजपच्या वतीने रक्तदान शिबिरे, शालेय साहित्य वाटप, आरोग्य शिबिरे अशा विविध कार्यक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्यात आला। मात्र याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन केले। मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील 56 प्रमुख खड्ड्यांची छायाचित्रे संकलित करून ती वाढदिवसाची भेट म्हणून भाजप पदाधिकाऱ्यांना भेट दिली। यावेळी शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असून नागरिकांना दररोज खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला। वाढदिवस साजरा करण्यापेक्षा नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगत तातडीने शहरातील खड्डे बुजवावेत अशी मागणीही करण्यात आली। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचा 56वा वाढदिवस आहे। त्या अनुषंगाने सोलापुरातील BJP चे पदाधिकारी, प्रशासन, सत्ताधारी हे सोलापूरमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम केलेले आहेत। पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही त्यांना अशी मागणी करत आहोत की सोलापूरमध्ये असे भरपूर खड्डे आहेत, पण या 56 खड्ड्याचा फोटो आज आम्ही तुमच्यासमोर आणलेला आहे। हे नुसते खड्डे नसून हे भ्रष्टाचाराचे त्यांचे हे भ्रष्टाचाराचे खड्डे आहेत। तर हे खड्डे त्यांनी बुजवून यांनी सोलापूरच्या जनतेला सुसह्य करावं अशी मी मागणी करतो। महाराष्ट्र नवनिर्माण 56वा वाढदिवस भारतीय जनता पार्टीने नक्की साजरा करावा। आम्ही साजरा करायला आम्ही विरोध करत नाही, पण देवाभाऊ जेव्हा सोलापूरला आले होते तेव्हा सोलापूरच्या जनतेला त्यांनी आश्वासन दिलं होतं की सोलापूरमध्ये एक देखील खड्डा बुजणार नाही। देवाभाऊ, आज महापालिकेमध्ये सत्ता तुमची, केंद्रामध्ये तुमची, राज्यामध्ये तुमची, प्रत्येक प्रभागामध्ये नगरसेवक तुमचे, आणि महापौर सांगतात की सोलापूरमध्ये एक देखील खड्डा तुम्ही दिसला सांगा आम्ही बुजवू। अहो, तुमचे नगरसेवक झोपलेत का? तुमच्या नगरसेवकांनी एक देखील कुठल्या विकासाचं काम केलं नाही, फक्त त्यांचे अड्डे चालू आहेत, खड्डे बुजवण्याकडे कोणी लक्ष देत नाही। म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या देवेंद्र फडणवीसचा, महापालिकेचा, महापौरचा मी निषेध करतो। या अनोख्या आंदोलनाची शहरात दिवसभर चर्चा रंगली असून मनसेने वाढदिवसाच्या निमित्ताने प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे लक्ष रस्त्यांच्या समस्येकडे वेधण्याचा प्रयत्न केला।